राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या निवडणूक चिन्हाचं रायगडावर अनावरण। शरद पवार गटाच्या सगळ्या नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी चिन्हाचं स्वागत। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी तुतारी वाजवून फुंकलं रणशिंग। तुतारी चिन्ह अनावरणानंतर संजय राऊतांकडून शरद पवार गटाचं अभिनंदन। महाराष्ट्रातील 11 कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार, संजय राऊतांचा विश्वास। शरद पवारांना आज छत्रपती शिवाजी महाराज आठवले, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा निशाणा। तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा। महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या 45हून जास्त जागा जिंकणार, चंद्रकांत पाटील यांची शरद पवारांसह उद्धव ठाकरे गटावर टीका। पुण्यातल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये रोहित पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित। कर्जत जामखेडमध्ये 1 मार्चपासून कुकडीचं पाणी सोडण्याची मागणी अजितदादांकडून मान्य। पाणी सोडण्यावर रोहित पवारांची दुटप्पी भूमिका, राम शिंदेंचा रोहित पवारांवर पलटवार। चित्त जागेवर नसलेल्या लोकांनी जरा विचार करून टीका करायला हवी, राम शिंदेंची टीका। पुणेकरांवरची पाणी कपातीची टांगती तलवार टळली, पुणे जिल्ह्यामध्ये शेतीसाठी 7 टीएमसी पाणी सोडणार। आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत निर्णय। शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे राजेश टोपे यांनी घेतली अजित पवारांची भेट। पुण्यातील शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून कल्याण डोंबिवली मतदारसंघाचा आढावा, कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचे स्वागत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी द्या, सदाभाऊ खोत यांची भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी। शिवसेनेच्या सगळ्या 13 खासदारांना तयारीला लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। 13 जागांवर शिवसेना समझोता करायला तयार नसल्याचं चिन्ह, पुढच्या काही दिवसात महायुतीत जागा वाटप निश्चित होईल, शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांची माहिती। विजय वडेट्टीवारांचं पक्षांतर सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय, विजय वडेट्टीवार आता भाजपच्या वाट्यावर, भाजपचे नेते आशिष देशमुख यांचा दावा। शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही ही मोदींची गॅरंटी आहे का, वडेट्टीवारांची केंद्रासह राज्य सरकारवर टीका। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्ताव शेतकरी केंद्रित राहणार असल्याची माहिती। मराठा आरक्षणाबाबत सरकार रडीचा डाव खेळते, राज्यात 3 राजे पण एकालाही जनतेवर दया नाही, मनोज जरांगेंची टीका। संभाजीनगरमधील मराठा बांधवांचा रास्ता रोको, वैजापूर तालुक्यातील घायगाव इथे टाळ मृदुंगाच्या गजरात भजन करत मराठा बांधवांचं आंदोलन। जालन्यामध्ये बदनापूर तालुक्यात धोपटेश्वर इथे रास्ता रोको दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। ठाण्यातील कॅडबरी जंक्शन इथे मराठा समाजाचा रास्ता रोको, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरच्या दावरवाडी फाटा इथे मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन, मराठा आंदोलकांनी पाचोड पैठण मार्ग रोखला। अहमदनगर मनमाड महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको सुरू, एमआयडीसी परिसरातील दूध डेअरी चौकात मराठा आरक्षणासह घोषणा देत मराठा बांधवांचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल टी पॉइंट जवळ मराठा समाजाचं आंदोलन। परभणी जिल्ह्यातील 40 पेक्षा जास्त ठिकाणी मराठा समाजाचं रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतुकीची कोंडी। मावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून एकविरा देवीच्या कार्ला फाट्यावर रास्ता रोको आंदोलन। धाराशिव शहराजवळील सांजा गावात औसा करमाळा रोडवर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, जोरदार घोषणाबाजी। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात लग्नाआधी नवरा नवरीचा मराठा आंदोलनात सहभाग, प्रमोद टेळके आणि प्रियांका मुळे वरवधूच्या पोशाखात आंदोलनात।
बीडच्या परळीतील संभाजी महाराज चौकात मराठा समाजाचा रास्ता रोको, गाड्या लावत रस्त्यामध्ये आंदोलकांनी वाहतूक थांबवली। सोलापूरमध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको, सोलापूर मंगळवेढा महामार्ग अडवला। नाशिकमध्ये मराठा बांधवांनी जरांगेंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा, खमलाबाद गिरणारे महामार्ग रोखला। मनोज जरांगेंच्या आदेशानंतर बीडच्या गेवराईजवळ रास्ता रोको, मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग अडवला। आजच्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मराठा आंदोलकांनाही पोलिसांकडून नोटीसेस जारी। राज्य शासनाच्या निर्णयानंतर हिंगोलीतल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत कोर्टाकडे शिफारस, जिल्हा प्रशासनाकडून 31 जानेवारीपर्यंत आलेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निवेदन। जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकरांवर हल्ल्याचा प्रयत्न, बारसकरांवरील हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळला। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या अकोल्यातल्या घरासमोर तगडा पोलीस बंदोबस्त, काल मिटकरींना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नावानं गाडीची तोडफोड करण्याची आली होती धमकी। भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांसह राजकीय क्षेत्रातील मंडळींची गर्दी, मंत्री संजय राठोड यांनीही घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज धारावी कुंभारवाडा परिसरामध्ये डीप क्लिनिंग, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल डीप क्लिनिंगमध्ये सहभागी। म्हाडा कोकण मंडळाची आज 5311 घरांसाठी सोडत, ठाणे शहर, जिल्हा, रायगड, पालघर इथल्या घरांची सोडत। मुंबईच्या मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी रात्रकालीन ब्लॉक, रविवारी तिन्ही मार्गावर कोणतेही ब्लॉक नाही, मुंबईकरांना दिलासा। सायन रोड ओव्हरब्रिज 29 फेब्रुवारीला पाडणार, वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची सोय, यापूर्वी पर्यायी व्यवस्था नसल्यानं ब्रिज पाडायला होता विरोध। सोमवारी राज्यातील सगळ्याच बाजार समित्या बंद राहणार, बाजार समितीचं केंद्रीकरण करणारं 2018चं विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी कामगार संघटनांचा बंद। भिवंडीमध्ये सोलंकी प्रोसेस मिल या डाईंग कारखान्यात बॉयलरचा स्फोट, 2 कामगार जखमी, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। हिंगोली वाशिम महामार्गावरील माळ हिवरा शिवारामध्ये पिकअपच्या धडकेत 4घांचा मृत्यू, 4 जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।